दंग्याला सलाम व सर्व उपस्थित मान्यवरांना प्रथम माझा प्रणाम. मित्र, प्रजासत्ताक दिनाच्या या सोनेरी प्रकाश दिनात एका तेजस्वी वीरांगणीची, एका रुपेरी रणरागिणीची शौर्यगाथा सांगताना खरंच आज मी खूपच भारावून गेलो आहे. या दिवसात जन्मलेली सर्वात पराक्रमी स्त्री, तुमची माझी सर्व क्रांतिकारांची स्फूर्तिदेवता म्हणून ओळखली जाणारी महानायिका म्हणजेच राणी लक्ष्मीबाई. त्यांच्याबद्दल बोलावे तितके कमीच आहे. एक होती झाशीची राणी, अमर तिची शौर्य कहाणी. या छोट्याची एका हो आज जुबानी, या छोट्याची एका हो आज जुबानी. पाठीशी तांदुल्यास बांधुनी लढली ती शूर मर्दानी, पाठीशी तांदुल्यास बांधुनी लढली ती शूर मर्दानी. क्रांतीची अजरामर गाथा जाणा तुम्ही सर्वांनी, क्रांतीची अजरामर गाथा जाणा तुम्ही सर्वांनी. या देशात प्रत्येक स्त्रीला अबला समजले जायचे. त्या काळात विजयासारखी तलवार चालवणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंचे नाव ऐकताच इंग्रजांचाही थरकाप उडायचा. स्त्री एक अबला नसून सबला आहे. तिने जर ठरवले ती स्वतःचीच काय, ती या देशाचेही रक्षण करू शकेल, हे राणी लक्ष्मीबाईंनी त्यांच्या आदर्शातून दाखवून दिले. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला. त्यांचे लहानपणीचे नाव माणिक कनेरका उर्फ मनू असे होते. झाशी संचीच्या राजा गंगाधरराव यांच्यासोबत त्यांचा विवाह झाल्यावर त्या लक्ष्मीबाई या नावाने ओळखू लागल्या. लहानपणापासून त्यांना मल्लखांब, तलवारबाजी, घोडेस्वारी प्रचंड आवड होती. कोणाची हिंमत असेल तर माझा घोडा रोखून दाखवा, असे ते जाहीर आवाहन करायच्या. खूप लढी ओ मर्दानी, व ती झाशीवाली राणी, व ती झाशीवाली राणी, असे हे सांगताना आजही गर्वाने छाती भरून येते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत.